इथे आपण स्टार्ट करूयात प्रूफ. Tangents drawn from external point to the circle are congruent. बाहेरच्या पॉइंट मधून ज्या टँजंट्स आपण ड्रॉ करतो ना त्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. एक्झाम्पल साठी पहा, सपोज हा सर्कल आहे आणि बाहेरच्या पॉइंट मधून ज्या दोन टँजंट्स आपण काढणार आहे ह्या दोन्ही टँजंटचं जे मेजर आहे ते कसं असतं, कॉन्ग्रुएंट असतं, सेम असतं. सो त्या रूल नुसार ह्या ट्रायंगल मध्ये जेवढे काही टँजंट्स आहेत त्या सगळ्या टँजंट तुमच्या कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजेच ह्या ठिकाणी बघा AM आणि AN ह्या दोन्ही टँजंट कशा होणार आहेत, तुमच्या कॉन्ग्रुएंट होणार आहेत. देअरफोर AM is equals to AN. Similarly, BM is equals to BP. Similarly, CN is equal to CP. ह्या सगळ्या टँजंट तुमच्या सेम आहेत. कसं बघा, या पॉइंट मधून ह्या दोन टँजंट काढल्यात, AM आणि AN ह्या दोन टँजंट्स काढल्यात. बी मधून परत दोन टँजंट्स काढल्यात, बी मधून BM आणि BP ह्या दोन सेम झाल्या. त्यानंतर सी मधून परत दोन टँजंट्स काढल्यात, CP आणि CN ह्या पण तुमच्या सेम झाल्या. काय खरं आहे की बाहेरच्या पॉइंट मधून ज्या दोन टँजंट्स आपण काढतोय ना त्या दोन्ही टँजंट कशा असतात, तुमच्या सेम असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग ह्या झाल्या तुमच्या कॉन्ग्रुएंट. आता घेऊयात आपण ह्या ट्रायंगलचा पेरिमीटर, कारण आपल्याला पेरिमीटर लागतोय. सो पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC, त्या ट्रायंगलचा आपल्याला घ्यायचा पेरिमीटर. नाव या बाजूला लिहितो मी. नाव पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, कोणाकोणाची ऍडिशन करणार दुर्वेश? एबीसीचा पेरिमीटर आपल्याला काढायचा आहे. मग कोणत्या साइडची ऍडिशन करणार आहे आपण त्याच्यामध्ये? नाही, पेरिमीटर साइड सांग मला कोणकोणत्या आहेत एबीसीच्या साइड, कोणकोणत्या आहेत? यस, AB प्लस BC प्लस शेवटी टाकूयात आपण AC. ओके, बघा आता प्रूफ मध्ये काय लागतं आपल्याला? पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC आपल्याकडे आहे. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC आपल्याकडे आहे. मग इकडचे जे व्हॅल्यू आहेत ना ह्याच्यापासून आपल्याला काय आणायचंय? आपल्याला आणायचंय AM. काय आणायचंय? त्याचा AN. हा जो 2 आहे ना, हा 2 डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय, म्हणजे इकडं आपल्याला आणायचं आहे 2AM. काय आणायचं इकडं? 2AM आणायचं आहे. मग हा 2 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजेच हाफ ऑफ पेरिमीटर ऑफ ABC इज इक्वल टू आपल्याला मिळेल AM. मग आता इथं प्रश्न आहे की हे सगळ्यांना मिळून AM कसा आणायचा? ह्या सर्वांना मिळून काय आणायचं आपल्याला? AM आणायचं. ओके, आता करा विचार. ह्या सगळ्यांना मिळून आपल्याला काही पण करा, हे जे 3 आहेत ना ह्या तिघांचा यूज करून तुम्हाला तिथं AM बसवायचं आहे, 2AM बसवायचं आहे. काय बसवायचं आहे? 2AM बसवायचा आहे. म्हणजे एवढं आलं पाहिजे तुमचं. याचा अर्थ आपल्याला काय प्रूव्ह करायचं की बाबा ह्या तिघांची ऍडिशन केली ना तर ती 2AM एवढी येते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, बर कशाचे म्हणला? बघा AB आणि AC जसं तसं ठेवलं आपण. BC चे ना, हा जो BC आहे त्याचे आपण 2 भाग करूयात. BC चे आपण काय करूयात? 2 भाग. कसे भाग होतील? BP आणि PC. ह्याला लिहूयात आपण AB प्लस BC चे 2 भाग केले, BP प्लस PC प्लस समजा इथं आपण लिहिला AC जसाच्या तसा. ओके, पुढे बघा, समजा आता इथं जो हा जो BP आहे ना
ह्या बीपीच्या ऐवजी मी बीएम लिहू शकतो, बरोबर आहे, कारण टँजंट सेम आहेत. म्हणजेच ह्या ठिकाणी एबी जसाच्या तसा प्लस हा जो बीपी आहे बीपीच्या जागेवरती मी लिहितो बीएम प्लस हा जो पीसी आहे पीसीच्या जागेवरती लिहूयात आपण सीएन प्लस ह्या ठिकाणी आहे तुमचा एसी. आता एबी प्लस बीएम काय बनला? एबी प्लस बीएम एएम बनला, बरोबर आहे ना. एबी प्लस बीएम काय बनला आपला? टोटल एएम बनला. मग या ठिकाणी लिहिला मी एएम प्लस एसी प्लस सीएन. यस, एसी प्लस सीएन काय बनला? एएन बनला. सो तिथे लिहूयात आपण एएन, तिथे टाकलं आपण एएन. आता एएम आणि एएन सेम आहेत ना, इथे लिहिलंय आपण एएम आणि एएन कसे आहेत? सेम आहेत, कारण त्या टँजंट्स आहेत. मग इथं परत एएन च्या जागेवरती मी लिहितो एएम. मग इथं आला तुमचा एएम प्लस एएन. तिथे लिहूयात हवं तर आपण की बाबा एएन इज इक्वल टू एएम आहे लिहिलं. आणि मग एएम प्लस एएम टू एएम. मग हा टू मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड आणि झालं आपलं प्रूफ. मग सो फायनली एएम प्लस एएम टू एएम आणि ह्या ठिकाणी मग एएम इज इक्वल टू मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड झाला 1/2 आणि इकडे काय तुमचा हे जसंच्या तसं खाली करायचं. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू हाफ ऑफ एएम. ह्यालाच तुम्ही खालच्या स्टेपला सरळ करून लिहा. एएम इज इक्वल टू हाफ ऑफ पेरिमीटर ऑफ एबीसी. फिनिश.